नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला एक गणितीय कोड टाईप प्रश्न दिलेला आहे. बघा प्रश्न आधी आपण वाचून घेऊ. काय म्हणतोय? घराचा क्रमांक म्हणजे एक 3 अंकी संख्या आहे. एक घर आहे, त्या घरावर 3 अंकी क्रमांक आहे, बरोबर. पुन्हा हे 3 अंक उलट क्रमाने लिहिले तर ते चढत्या क्रमाने येतात व त्यामुळे तयार होणाऱ्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. तर घराचा क्रमांक किती? म्हणजे घराचा जो क्रमांक आहे तो उलटा लिहिला तर काय होतंय? संख्ये अंकांचा चढता क्रम तयार होतो, असेंडिंग ऑर्डर होते आणि त्याला 4ने भाग जातो, निशेष भाग जातो. म्हणजे काय बघा, आपण प्रत्येक ऑप्शन चेक करून बघू. पहिल्यांदा ती संख्या उलट क्रमाने लिहायची. बघा 4 5 6. बघा पुन्हा इथलं काय? 6 7 8. पुन्हा इथं 8 7 6 आणि इथं 2 3 4. बघा ते काय म्हणते, पहिलं की ते उलट क्रमाने लिहिले ते चढत्या क्रमाने होतात, म्हणजे लहानाकडून मोठे अंक होतात. बघा लहानाकडून मोठे आहे, इथं होऊ शकतं, इथं पण होऊ शकतं, इथं होणार नाही, उतरता क्रम इथं पण होऊ शकतं. पुन्हा दुसरी अट काय? त्यामुळे तयार होणाऱ्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. 4ने निशेष भाग जातो म्हणजे 4ची कसोटी वापरावं लागेल. मग 4ची कसोटी काय असते? संख्येतील शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला की पूर्ण संख्येला पण 4ने भाग जातो. पहिली संख्या चेक करू. शेवटचे 2 अंक 56. 56ला 4ने निशेष भाग जातो का? 14 चोक 56. 56ला भाग जातो म्हणजे याला पण जाणार. दोन्ही कंडिशन याच्यामध्ये सॅटिस्फाय झाल्यात म्हणजे तो नंबर काय असणार? 654. बघा इथे 78ला 4ने भाग जात नाही, हे पण येणार नाही. पुन्हा 34ला 4ने निशेष भाग जात नाही, हे पण येणार नाही. म्हणजे त्या घराचा क्रमांक 654 असेल. धन्यवाद.